माझ्या डोळ्यासमोरच तर झालं. असं नाही केलं पाहिजे होतं तुम्ही, नाही का? नाही, मला काय म्हणायचंय, बापाने चांगलं स्थळ बघितलं होतं ना. पोरगा इंजिनिअरिंग होता, गाडी होती, बंगला होता, परत पोराला पगार होता 1,00,000 रुपये. अजून काय पाहिजे पोरीला? मग आहे की काल घरी घेऊन आलेली आहे तिचं चांगलं, बाहेर लफडं आहे म्हणून तर ते नाही बोलली ना ती. मग काल माझ्या डोळ्यासमोरून गेला, माझ्या दरवाजासमोरून गेला ना तिचा हात धरून. घरापर्यंत तर आणलं पोरीने. बापाची नाही ठेवली, आईची नाही ठेवली इज्जत, कुठंच नाही. मग आम्ही पण लई लफडी केली, पण अशी घरापर्यंत नाही आणली बाई. काय नाही पोरीचं वाटूळ आहे. बघितलं मी तिला जो कोणता पोरगा आवडलाय ना, काल डोळ्यासमोरून बघितला. कसला काय सांड दिसतोय चवना ढवत्या पोराला. गळ्यात अशी मोठी मोठी चैनी, ते हातात बायांसारख्या अशा कडे घालून, आणि ते काय तो टिक्का नामकाने. म्हटलं देवा देवा देवा, पोरीचं वाटूळ आहे. बापाचा जीव काय करत असेल, काय म्हणत असेल. काल ती पोरीची आई अशी रडत होती माझ्याकडं. मला म्हटले शांते समजव ना तिला. आता बाई आईचंच ऐकत नाही, बापाचंच ऐकत नाही, आपलं कुठं ऐकणार? बरोबर की नाही? मग नाही बाई, मी कशाला मधी पडू. माझा नवरा कुत्र्यासारखा हाडल म्हणाल, याच्यासाठीच घरी राहते का? मग म्हातारीचा चहा बनवायचा टाइम झाला. तुला पाहिजे का? बस इथे 1 कप घेऊन येते. तिच्या नरड्यात चहा टाकते, नाही तर ती आता बोमट्या मारल.